So see here about birth control measures. Birth control measures which are used to prevent the fertilization or to avoid the pregnancies. They are of two types called as permanent method, temporary method and permanent method. So in the last period we have seen about temporary methods of contraception. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टेम्पररी मेथड्स आपण बघितल्या त्याच्यामध्ये विच आर नॅचरल मेथड दॅट इज सेफ पिरियड क्वाइटस इंटरप्टस और सम ऑफ द फिजियोलॉजिकल डिव्हाइसेस ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स मेकॅनिकल डिव्हाइसेस एटसेट्रा वेगवेगळ्या पद्धतींचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. नाउ परमनंट मेथड ऑफ बर्थ कंट्रोल. These are the measures of birth control which are used permanently. They are known as vasectomy in males and tubectomy in females. They are also called as sterilization methods. याला sterilization methods असं म्हणतात. पहा परमनंट मेथड दोन प्रकारचे आहेत. पहिली मेथड त्याच्यामध्ये आहे vasectomy in males. So here a small part of the vas deferens is tied and cut to avoid the transport of the sperms. काय केलं जातं याच्यामध्ये बघा व्हेसेक्टॉमी इन मेल्स. इन केस ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम टू व्हासा डिफरन्स. सो a small part of vas deferens is cut and tied. हे पहा अशा पद्धतीनं ही शस्त्रक्रिया केली जाते. A small part of the vas deferens is tied and cut. This blocks the gamete transport and prevent the pregnancy. So you know that here testis it produces the male gametes. इथं मेल गॅमेट तयार होतात आणि व्हास डेफरन्समधून ते इकडे वाहून नेले जातात. त्याची एंट्री त्याचा मार्गच बंद केला जातो. ह्याला व्हेसेक्टॉमी असं म्हणतात. कळलं का? व्हेसेक्टॉमी. स्मॉल पार्ट ऑफ द व्हास डेफरन्स इज टाइड अँड कट. दुसरा आता ट्युबोक्टॉमी इन फिमेल्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह फिमेल मध्ये जी शस्त्रक्रिया केली जाते त्याला ट्युबोक्टॉमी असं म्हणतात. आता इथे काय केलं जातं? ए स्मॉल पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब इज टाइड अँड कट. इथे पहा a small part of the fallopian tube is tied and cut. So this blocks the transport of the gamete. आता इथे काय होतं? ओव्हरी प्रोड्युसेस द फिमेल गॅमेट. याच्यात फिमेल गॅमेट तयार होतो. इट इज कॅरीड बाय द फॅलोपियन ट्यूब टू द साइट ऑफ फर्टिलायझेशन. त्याच्यामुळे काय केलं जातं? इथला जो फिमेल गॅमेट आहे त्याचा ट्रान्सपोर्टच बंद केला जातो. त्याच्यामुळे इट अवॉइड द प्रेग्नन्सीज. So these are the permanent methods of the birth control. ही दोन नावं तेवढी याच्यामध्ये लक्षात ठेवा. व्हेसेक्टॉमी मेल्स मध्ये ट्युबोक्टॉमी फिमेल्स मध्ये. ओके. सो आफ्टर दॅट द पॉइंट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MTP. व्हॉट इज मीन बाय मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी? So it is an intentional or voluntary termination of pregnancy before full term is called medical termination of pregnancy or induced abortion. म्हणजे फुल टर्म व्हायच्या अगोदर प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते, थांबवली जाते किंवा अवॉइड केली जाते. त्याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणतात. सोप्या शब्दामध्ये त्याला एबॉर्शन असं म्हणतात. गर्भपात करणे. गर्भाची पूर्ण वाढ व्हायच्या अगोदर तो गर्भ काढून टाकणे. इट इज अन इंटेन्शनल और व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म दॅट इज कॉल्ड एज MTP और द इंड्युस्ड एबॉर्शन. आता हे MTP हा प्रकार का केला जातो? त्याचा मूळ उद्देश काय? It is essential in cases of unwanted pregnancy. त्या प्रेग्नन्सी मध्ये त्या फिटस मध्ये काहीतरी दोष असेल
अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, ती प्रेग्नन्सी नको असेल, इन डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फेटस, फेटस हा जो गर्भ आहे त्याची डेव्हलपमेंट काही डिफेक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, अशा वेळेला तो गर्भपात केला जातो. आता हे कधी केलं जातं, त्याचा सेफ पिरियड कुठला आहे? इट इज सेफ ड्युरिंग फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचा जो कालावधी असतो पहिली तिमाही 3 महिने, त्याच्यामध्ये तो सेफ आहे, नंतर मात्र धोकादायक होऊ शकते. इट इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी. सो हियर द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फेटस. आता फेटस मध्ये, गर्भामध्ये काही डिफेक्ट आहे, काही दोष आहे, तो कसा एक्झामिन केला जातो? इट इज एक्झामिन्ड बाय एम्निओसेंटेसिस. तो डिफेक्ट, तो चेक करण्याची पद्धत आहे, त्याचं परीक्षण करण्याची जी पद्धती आहे त्याला एम्निओसेंटेसिस असं म्हणतात. इट कॅन बी एक्झामिन्ड बाय द टेक्निक दॅट इज कॉल्ड एज एम्निओसेंटेसिस, गर्भजल परीक्षण किंवा गर्भजल चिकित्सा. आता व्हॉट इज मीन बाय एम्निओसेंटेसिस? ही गर्भजल चिकित्सा कशी केली जाते? सो हियर एम्नियोटिक फ्लुइड कंटेनिंग द फेटल सेल्स इज कलेक्टेड. म्हणजे जो गर्भ आहे, समजा पहा याच्यामध्ये हा फेटस आहे, याच्या बाजूला एम्नियोटिक फ्लुइड असतो, हे एम्नियोटिक मेम्ब्रेन आहे. एम्नियोटिक फ्लुइड containing fetal cells is collected using a hollow needle that is inserted into the uterus. एक needle insert केली जाते uterus मध्ये. It is a method in which amniotic fluid containing fetal cells is collected by using a hollow needle under the अल्ट्रासाउंड गायडन्स खाली, निरीक्षणाखाली एक सिरिंज, स्टरीलाइज्ड सिरिंज युटेरस मध्ये इन्सर्ट केली जाते आणि एम्नियोटिक फ्लुइड जो आहे त्याच्यामध्ये फेटल सेल्स कलेक्ट केल्या जातात. ही त्याच्यातली मेथड आहे. सो हियर क्रोमोसोम्स आर स्टडीड टू सी द एबनॉर्मॅलिटीज. आता याच्यामधले गुणसूत्र, फेटल सेल्स मध्ये असणारी गुणसूत्र बघितली जातात. टू स्टडी दी number of chromosomes to see the abnormality in the developing fetus. हा जो डेव्हलपिंग फेटस आहे त्याच्यामध्ये काही व्यंग आहे का, त्याच्यामध्ये गुणसूत्रांचे काही दोष आहे का, हे बघितलं जातं. Nowadays it is misused to determine the sex of unborn child. आता सध्या काय केलं जातं, हे जे टेक्निक आहे त्याचा चुकीचा वापर केला जातो. Nowadays it is misused to determine sex of the unborn child. So if fetus is female, it is aborted, which is totally illegal. हा गर्भ जर मुलीचा असला तर तो abort केला जातो. If sex of the child is female, then it is aborted, which is totally illegal. मुलीचा गर्भ जर असेल तर त्याचा गर्भपात केला जातो. हा त्याचा गैरवापर आहे. So Government of India legalized MTP Act in 1971. MTP Act. Government of India ने काय केलं, हा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी 1971 मध्ये कायदा केला विथ स्ट्रिक्ट कंडिशन्स टू अवॉइड इट्स मिसयूज. म्हणजे असं जर कोणी मिसयूज केला, गर्भजल चिकित्सा केली आणि गर्भपात केला मुलीचा गर्भ असताना, तर त्याला कायद्यान्वये शिक्षा होऊ शकते. आता आपण जर दवाखान्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्यांना एक बोर्ड लावणं मॅन्डेटरी केलेलं आहे. इथं गर्भजल चिकित्सा केली जात नाही किंवा मुलीचा गर्भपात केला जात नाही असं लिहून घेतलं जातं किंवा तशा स्वरूपाचं स्पष्ट सूचना दवाखान्यामध्ये लिहिलेल्या असतात. कारण 1971 हा कायदा चाललेला आहे. याचं कारण आपल्याला माहिती आहे, मुलगा आणि मुलगी किंवा त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल हा जो रेशो आहे, हा रेशो हा डिस्टर्ब झालेला आहे. आपल्या समाजामध्ये मुलांची संख्या जास्त, मुलींची संख्या कमी, हे असं व्हायला लागलेलं आहे की गुणोत्तर सेक्स रेशो हा बिघडलेला आहे. त्याच्यामुळे हा रेशो समान होण्यासाठी याच्यावरती प्रतिबंध घातलेला आहे. मुळात त्याचा उद्देश वेगळा आहे पण त्याचा गैरवापर केला गेला. सो दिस इज अबाउट एम्निओसेंटेसिस.
गर्भजल चिकित्सा. ओके.